तर आता एक मोठी बातमी येते। विधान भवनात पैसे घेऊन पास दिलेत। उद्योग मंत्री उदय सामंतांच्या नावे 50 पास विकल्याचं समोर आलंय। एकेका पाससाठी 2 ते 5 हजार रुपये घेतल्याचंही समोर आलंय। स्वतः उदय सामंत यांनीच या संदर्भात सभापतींकडे तक्रार केलेली आहे। अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे। मंत्र्यांच्याच नावे अशा रीतीने पैसे घेऊन पास देण्याचा प्रकार उघडकीस आलाय। उद्योग मंत्री उदय सामंतांच्या नावे 50 पास विकल्याचं समोर येतंय। एकेका पाससाठी जवळपास 2 ते 5 हजार रुपये घेतल्याचे समोर आले। स्वतः मंत्री उदय सामंत यांनीच सभापतींकडे या संदर्भात तक्रार केली आहे। सध्या मंत्रालयामध्ये सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झालेली आहे। मंत्रालयात आता कुणालाही सहजरित्या पास दिले जात नाही किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांना पाससाठी वेगवेगळ्या प्रक्रियातून जावं लागतं आणि असं सगळं असताना किंवा एवढी चोख सुरक्षा व्यवस्था असताना अशा रीतीने मंत्र्यांच्या नावे कोण पास विकतंय हा अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी कशी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। उदय सामंत यांनी स्वतःच या संदर्भात सभापतींकडे तक्रार केल्याचं समजतंय। गेल्या अधिवेशनात मंत्रालयात मारहाणीचा प्रकार झालेला होता। माफ करा, विधिमंडळाच्या आवारात मारहाण झाल्याचा 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर यंदाच्या अधिवेशनामध्ये आता पोलिसांनी किंवा प्रशासनाने सतर्कता बाळगलेली आहे। मंत्रालयात प्रवेश घेताना जो काही पास लागतो त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया पार पडावी लागते, परवानग्या लागतात, त्याशिवाय कुणालाही हा पास मिळत नाही। असं असताना उदय सामंत यांच्या नावे, मंत्री उदय सामंत यांच्या नावे जवळपास 50 पास विकले गेल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।